3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी मंदिराला पुन्हा एकदा पौराणिक वैभवाची झळाळी प्राप्त होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात येत असलेल्या महालक्ष्मी विकास आराखडा अंतर्गत मंदिर परिसरातील विविध कामांना युद्धपातळीवर प्रारंभ झाला आहे. या कामांमुळे मंदिराचे मूळ दगडी सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज अधिक खुलणार आहे. मंदिराच्या शिखरावर वर्षानुवर्ष चढवण्यात आलेले सिमेंटचे थर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. प्राचीन वास्तुशिल्पाला अनुरूप अशी पुनर्बांधणी केली जात आहे. तसेच नवग्रह शिल्पांसह विविध पौराणिक शिल्पांवर काळानुसार करण्यात आलेले रंगकाम काढून मूळ दगडाचे नैसर्गिक सौंदर्य जतन करण्याचं कार्य सुरू आहे. या प्रक्रियेमुळे मंदिराची ऐतिहासिक ओळख अधिक स्पष्टपणे पुढे येणार आहे. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडप आणि मणिकर्णिका कुंडाच्या सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. आता विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यात मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भक्तांसाठी सोयीसुविधा आणि वारसा जतन यावर विशेष भर दिला जात आहे. काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे सध्या भक्तांना काही अडचणींचा सामना करावा लागत असला तरी या सर्व प्रयत्नांचा उद्देश मंदिराच्या पौराणिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचं जतन आणि संवर्धन हाच आहे. भाविकांना आगामी काळात अधिक प्रसन्न, शांत आणि दिव्य वातावरण अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे. करवीर निवासिनी ही श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. मंदिराच्या मूळ दगडी वास्तूचं सौंदर्य पुन्हा उजळून निघाल्यानं भक्तांना इतिहास, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम नव्या रूपात अनुभवता येईल. या विकास कामांमुळे कोल्हापूरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात निश्चितच मोलाची भर पडणार आहे.